पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मित्रांनो। जे बऱ्याच दिवसापासून आंदोलन चालू होते, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे वय हे 2023 मध्ये एजबार झाले, त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मित्रांनो। दिनांक 5 जुलै 2024 रोजी म्हणजेच आजच वयवाढ संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना अजून एक संधी मिळणार आहे। ज्यांचे वय हे एजबार झाले त्यांना अजून एक संधी देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो। व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण। आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि हां मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम आणि फेसबुक चॅनलच्या लिंक्स दिलेल्या आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या, कारण की त्या टेलिग्राम चॅनलवर आणि फेसबुक पेजवर आपण नवीन माहिती शेअर करत असतो व परिपत्रक किंवा नवीन जाहिरात किंवा इतर सर्व गोष्टी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करत असतो। आणि मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। तर बघा मित्रांनो, हे पत्र अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालय, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, मुंबई यांच्यामार्फत दिनांक 5 जुलै 2024 रोजी म्हणजेच आजच प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तर बघा मित्रांनो, शासन निर्णय काय आहे। शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक 2014 कार्य-14 दिनांक 3/3/2023 अन्वये शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीच्यासाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक 31/12/2023 पर्यंत शिथिलता देण्यात आली होती। सन 2022-23 या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबत भरतीबाबतची कारवाई पूर्ण झालेली आहे। त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे वय वाढलेले आहे अशा उमेदवारांना सामावून घेता येणार नाही। तथापि सन 2024 या वर्षातील रिक्त असलेली पदे भरण्याकरता पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबवण्यात येईल। त्यावेळी सन 2023 मधील ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ही ओलांडली आहे अशा उमेदवारांना सन 2024च्या रिक्त पदांच्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेण्याबाबतची आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, शासन स्तरावर खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे। बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या या अपेक्षा होत्या, आंदोलनं चालू होते की वयवाढ मिळावी, पण मित्रांनो, सदर भरती प्रक्रियेमध्ये वयवाढ मिळाली नाही आहे, पण विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश आले, कारण की त्यांना सन 2024 मध्ये जी भरती प्रक्रिया होणार आहे त्या भरती प्रक्रियेमध्ये त्यांचे वयवाढ सामावून घेण्यात येणार आहे। त्यांना पुढील प्रस्तावाची कारवाई ही सुद्धा सुरू आहे। त्यामुळे मित्रांनो, निराश होऊ नका, प्रॅक्टिस चालू ठेवा। पुढील जी भरती येणार आहे ती तब्बल 9000 पदांची मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला अजून एक संधी मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, कुठेही निराश होऊ नका आणि प्रॅक्टिस चालू ठेवा। सन 2024ची भरती प्रक्रिया ही सुद्धा लवकरच चालू होईल, कारण की ही भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे। फक्त CP मुंबईचे जे ग्राउंड आहे तेच बाकी, त्यामुळे इलेक्शन नंतर कोणत्याही क्षणी ही भरती प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज सुरू होतील मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या। आपण त्या टेलिग्राम चॅनलवर नवनवीन प्रकारचे अपडेट व्हिडिओ हे घेऊन येत असतो।